जय गृहविजन। आज आपण देवळाली प्रवरा येथील कांदा उत्पादक शेतकरी शरद वाळुंज यांच्या कांद्याच्या पिकामध्ये आलेलो आहोत। या कांदा पिकात आपण पाहू शकता कांदा पीक कसं कोणत्या पद्धतीने कसं तजेलदार झालेलं आहे। या क्षेत्रामध्ये गृहविजन इको केअरचे प्रॉडक्ट शरद वाळुंज यांनी वापरलेले आहेत, त्याबद्दल आपण त्यांना विचारूया। वाळुंज पाटील नमस्कार। नमस्कार। या क्षेत्रामध्ये आपण कोणते प्रॉडक्ट वापरलेले आहेत? आपण ॲक्टिग्रो 10X आणि सॉइल या तीनची आपण या ठिकाणी फवारणी केलेली आहे। फवारणी करण्याआधी कांदा कसा होता? फवारणी करण्या अगोदर कांदा एकदम कोमजलेला होता, शेंडे वाकडी झालेली होती आणि फवारणी झाल्यानंतर एकदम कांदा टवटवी झाला, पात पण लावली का शेंडे पण सरळ झाले आणि शेंडे वाकडे झाले आणि थोडासा कोमजला होता, त्याला कारण काय झालं होतं? तणनाशकाचा फवारा मारला होता ना, त्याच्यामुळे ना ते एकदम असं कोमजून गेले होते। मग थोडासा त्याचा स्ट्रेस कांद्याला आलेला होता, झटका बसलेला होता। मग आता ते झटका बसला आम्हाला अवघड झालं होतं, काही नीट क्लिअर होईन का नाही होईन। पण यांनी जो फवारा दिला ॲक्टिग्रो सॉइल वगैरेचा याचा औषध फवारा दिल्यानंतर ते 4 दिवसाचा कांदा माझा एकदम टवटवी झाला आणि एकदम आणि जी आता पात आपण याआधी याचा एक फोटो काढलेला आहे। कांद्याच्या पातीमध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय? आता कांद्याची पात एकदम बारीक होती, याच्यामध्ये कांद्याची पात लांबलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो गाभ आहे का तो पण चांगल्यापैकी त्याची सुधारणा आहे। आता आपण या ठिकाणी गाभा पाहू शकतो मित्रांनो। हा जो नवीन गाभा या ठिकाणी तयार होतोय, हा बघा, तर हा एकदम सशक्तपणे तयार होऊ राहिलेला आहे आणि ह्या कांद्याला आता पाणी सुरू आहे। तर हा आपला 10X सॉइल आणि ॲक्टिव्हचा रिझल्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर गृहविजन इको केअरचे जे उत्पादन आपण या ठिकाणी वापरले त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? मी शेतकऱ्याला हे सांगू इच्छितो की तुम्ही हे गृहविजन 10X वगैरे याचा फवारा तुम्ही अवश्य करा। याचा रिझल्ट चांगला आहे आणि कमी खर्चात रिझल्ट एकच नंबर आहे। बाकीच्याला खूप पैसे द्यावा लागतो, खर्च करून। रासायनिकचा जो फवारा आपण या ठिकाणी घेतो त्या रासायनिकच्या फवाऱ्यामुळे कांद्याची जी टिकवण क्षमता आहे यात तुम्हाला काय वाटतंय? आता रासायनिक जो फवारा घेतो त्याच्यामुळे कांदा आहे ना लय आला 3-4 महिने टिकतो, नंतर आहे ना आपाप तो खराब होत चालतो। आणि आपला यो फवारा घेतलेला नाही याने ना कांदा जास्त दिवस टिकतो आणि कमी खर्चात, नाही तर खूप बिल होतो बाकीच्या रासायनिक खताचं। आता तुम्ही पाहू शकता की या क्षेत्रामध्ये खुरपणी सुरू आहेत, या बाजूला मजूर महिला खुरपतायत। तर त्यांचा अनुभव काय होता या खुरपणीत? कारण रासायनिक फवारा घेतल्यानंतर खुरपणी करताना महिलांनाही मजूर महिलांनाही त्रास होतो। तर आज हा फवारा घेतल्यानंतर ह्या महिलांचं काय, मजुरांचं म्हणणं काय होतं? नाही, हा फवारा घेतल्यानंतर महिलांना कसल्या प्रकारचा त्रास नाही, कसल्या प्रकारचं इन्फेक्शन नाही आणि काहीच त्यामुळे आम्हाला फवारा मारला तरी आम्हाला काही वाटलं नाही याच्यामध्ये। धन्यवाद मित्रांनो। गृहविजन इको केअरची हीच कमाल आहे। समृद्ध होगा किसान। सुखी आणि समृद्ध शेतकऱ्यांसाठीच गृहविजन इको केअर काम करते। धन्यवाद।